अरे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भेटला मालाले भाव, झालं कर्जमाफी. काय होत नाही बाबू, एक काम कर. तू फक्त निवडून दे बस. मताची आली कडकी म्हणून केली बैल लाडकी, मताचा आला कडका म्हणून केला भाऊ लाडका. समजलं काय? असंच आहे बेटा. हे राजकारणात लोक फक्त पैसा कमावते आणि सर्वसामान्य जनता शेतकऱ्याचे हाल होते. समजलं काय? सगळं आपल्या शेतकऱ्याच्या छातळावर मुंग दैते मुंग. काही कर्जमाफी होत नाही, काही मालाला भाव भेटत नाही. आणि आता सोयाबीनला भाव आहे वाढला, तर मला सांगा आहे सोयाबीन तुमच्यापाशी का बस विकून टाकली व्यापारायले? बाबू हे सरकार व्यापारायले मालाले भाव देते, त्याच्या शेतकऱ्याच्या नसते देत. समजलं काय? बाहेर तोंड्या, तुला काय वाटू राहिलं? शेतकऱ्याच्या मालाले भाव देईन एवढा हिताचा झाला सरकार का तुमच्या मालाले भाव देईन? बाहेर तोंडे हो. अबे शेतकऱ्यानं मालाले भाव दिला असेल शेतकऱ्याच्या, तर शेतकऱ्याच्या आताचा कुठच्या कुठं पोहोचला असेल का? तुला काय वाटू राहिलं? शेतकऱ्याच्या मालाले भाव मुंगलाई लागली काय? शेतकऱ्याच्या मालाले भाव दिला ना तर सरकार लेखच वाटन. सायच्या शेतकऱ्याला मालाले भाव दिला तर शेतकरी आपल्यापाशी कर्ज माफी मागायला येणार नाही, मोर्चे काढणार नाही आणि आपल्यापाशी हात फैलावणार नाही, भीक मागणार नाही. येले मालाले भाव दिल्यापेक्षा यायचा माल घेऊन व्यापारी माल घेते ना, तर त्याच्या व्यापाराच्या मालाले भाव देऊ आपण, व्यापाऱ्याला सुखी करू. पण शेतकऱ्याला नाही. शेतकरी मेला तर सहायचा चलते, दुसरा पैदा होते, असं राहते. समजलं काय भाऊ? तुला काय वाटू राहिलं? तुला काय वाटू राहिलं? अबे झाकण झुले हो. तुला मी एक गोष्ट सांगतो, शेतकरी कितीही फळफळत करत असन, कितीही काही करत असन, कितीही उपोषण करन, कितीही रस्त्यावर आंदोलन करन, हे सरकार फक्त शांत करण्यासाठी एक थोडा एक घास देतो, दुसरं काहीच देत नाही. समजलं काय? कारण हे सरकार हरामखोर आहे, जुमलेबाज आहे. त्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मालाले भाव विसरून जा. मालाले भाव कधी भेटत असते? शेतकऱ्याच्या जेव्हा शेतकऱ्यापाशी माल नसला तेव्हा शेतकऱ्याच्या मालाले भाव येतो. आता शेतकऱ्यापाशी कापूस आहे, कापसाचे भाव आहे 4 ते 5 हजार 6 हजार रुपये बस एवढाच आहे. 6 ते 7 पर्यंत कापूस आहे. वाढला काय? नाही वाढला. जोपर्यंत शेतकऱ्याजवळचा कापूस हा व्यापारापाशी येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटत नाही. कळलं ह्या गोष्टी? माय बोलण्याचा समजून आलंय तुम्ही काय बोलून राहिलं ते? शेतकऱ्याच्या मालाले भाव जेव्हा कवा भेटत असते जेव्हा व्यापारापाशी माल जाईन. आता समजा हे तूर आहे, अजून तूर हे कायच्यात काहीच नाही आहे. हा कापूस आहे दिसून राहिला तुम्हाला, हा कापूस आता हा निघून राहिला. जोपर्यंत हा कापूस शेतकऱ्याच्या घरात जाईन आणि हा कापूस व्यापाऱ्यापाशी जाईन तोपर्यंत मालाले भाव नाही आहे. हा पुरा कापूस व्यापाऱ्यापाशी गेला, शेतकऱ्यापाशी कापूस आणि 8ला शेतकरी कापूस नसला त्याच्यापाशी, तर मग काय 5 ते 6% महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला म्हणा या भारतातल्या शेतकऱ्याला म्हणा मालाले भाव भेटतो. 99% शेतकऱ्याले मालाले भाव भेटत नाही. सगळा मालाले भाव व्यापाऱ्याच्या भेटते. हे व्यापारी गोडाऊन मोठे मोठे गोडाऊन राहते त्याच्यापाशी ते भरून ठेवते आणि सरकार तिकून म्हणते आता वाढवतो मी भाव, मग काढते ते माल विकासाठी. कळलं काय? हा सगळा भाऊ खेळ आहे आणि सर्वसामान्य माणूस मरतोय, दुसरं काहीच कोणीच मरत नाही. देवेंद्र मामा असो का शिंदे मामा असो का अजित मामा असो का मोदी माप्पा असो, कोणी असो, हे सगळं स्वतःचं सोचते, शेतकऱ्याचं नाही. आणि शेतकरी हा असाच मरत राहीन. आताचे शेतकरी मरत राहीन, उद्याचा शेतकरी मरत राहीन, येणारा शेतकरी असाच मरत राहीन. कारण आपण शेतकरी जाती धर्मानं पंथानं वाटलो आहे.
त्या कारणामुळे शेतकरी मरणार म्हणजे मरणार. तो आत्महत्या करणार म्हणजे करणार. त्याला भाग आहे आत्महत्या करणं. कारण आपण हा फक्त आत्महत्या करायसाठी बनलेला आहे शेतकऱ्यांनो, दुसरं काहीच नाही. आणि आपल्या बोकांड्यावर दयन दळाले हे मंत्री संत्री आजकालातले लोक असतात. इलेक्शन आलं का आपल्यापाशी भीक मागायला येते, तेव्हा आपण 500,000 रुपयासाठी मठ विकतो, दारू आणि मटणासाठी विकतो. तर मग हा बोकांड्यावर बसते आपल्या 5 वर्ष. मग तुम्हाला सुधारायला पाहिजे. नाही, तुम्ही सुधरत नाही, कारण तुमच्या रक्ताचं सुधारणं नाही आहे. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमच्या मालाला भाव नाही आहे ना, ते बरं आहे. कारण काहून त्याच्यात मी पण आलो आहे बरं, मी पण एक शेतकरी आहे. तुमच्या मालाला भाव काहून नाही आहे, कारण आहे त्याले. कारण तुम्ही त्याच्या लायकीचे आहात म्हणून तुमच्या मालाला भाव नाही आहे. तुमच्या कापसाले भाव काहून नाही आहे, व्यापाराच्या का भेटते, त्याच्या लायकीचे आहात तुम्ही. तुम्हाला सोयाबीनले भाव 2 ते 3 हजार रुपये भेटला, कापसाले भाव 5 ते 6 हजार रुपये भेटला, त्या लायकीचे आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला भाव भेटत नाही. कळलं काय? त्या लायकीचे आहात तुम्ही. तुम्ही ते लायकी बनवली आहे. कशी बनवली आहे? दारू मटण पैशानं. कारण बाबासाहेबाचं संविधानानं तुम्हाला मताचा अधिकार दिला आणि ते मत तुम्ही विकता. अबे याच्या तुम्ही मत विकता म्हणजे आत्मसन्मान विकून राहिले. हे मत मारण्याची योग्यता आपल्याला नव्हती पहिले. फक्त जे करोडपती लोक होते, जे श्रीमंत होते, उच्च वर्णातले लोक होते, तेच मत मारत होते. पण बाबासाहेबांनं आपल्याला सर्व जाती समानता बंधुत्वता जेवढे शोषित पीडित वंचित बहुजन समाज त्यांना पण मत मारण्याचा अधिकार मिळाला. तसा बिर्ला टाटा अंबानी त्याला पण एकाच वेळा मत मारता येते. तर शोषित पीडित वंचित बहुजन समाज तो मातीतला राहत असन त्याला पण एकाच वेळा मत मारता येते. ते समानता दिली. बाबासाहेबाच्या संविधानानं आपला राजा बनवलं. पण आपण कसे आहेत? आपण एवढे निर्दयी लोक आहेत. आपण दारू आणि मटण आणि पैशानं ओटी विकतो. म्हणून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. शेतकरी डिझर्व करते ह्या गोष्टी. कारण डिझर्व ह्या गोष्टी कारणानं, कारण हा माणूस विकल्या जातो धर्मानं, जातीनं, मतभेदानं विकल्या जातो. त्या कारणामुळे शेतकरी हा डिझर्व करतो गोष्टी. कळलं काय? कारण शेतकऱ्याच्या बोकांडीवर आत्महत्या, येणारी पिढी आत्महत्या करण, मागच्या पिढीने आत्महत्या केली आणि समोरची येणारी पिढी पण आत्महत्या करणार. कारण का? जोपर्यंत आपला शेतकरी एकनिष्ठ राहणार नाही, तोपर्यंत आपला शेतकरी आपल्या लेकराचं, जोपर्यंत आपला राज्यसभेत, केंद्र सभेत, विधानसभेत आपला आवाज गुंजणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचा आवाज गुंजणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचं बरोबर तिथं जाणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचं हित होणार नाही. कळलं काय? शेतकऱ्याचं हित झालं असतं, पण शेतकरी एकजूट नाही आहे. हा अमक्या जातीचा, तो चमक्या जातीचा, त्याला मारू मत. अरे तो शेतकऱ्या हिताडे, अबे तो शेतकऱ्या हिताडे करू राहिला. पण तुझं कोण्या जातीचा आहे हे पहा अगोदर. तो आपल्या जातीचा असेल त्याला मत देऊ, तो वेगळ्या जातीचा असेल त्याला मत देऊ नका. असे शेतकऱ्याच्या मती मंद आहे. शेतकऱ्याचे मत भ्रमित झालेले आहेत याचे डोकसं. त्या कारणामुळं तुम्ही डिझर्व करता ह्या गोष्टी. आत्महत्याला डिझर्व करू शकता. आणि म्हणून तुमच्या मालाला भाव नाही आहे. तुमच्या सोयाबीनले भाव नाही आहे, कापसाले भाव नाही आहे, सोयाबीन तुरीले भाव नाही आहे. सगळा भाव फक्त व्यापाऱ्याला भेटते. आता व्यापाऱ्यालाच भेटणार, समोर व्यापाऱ्यालाच भेटणार आणि येणारी पिढी व्यापाऱ्यालाच देणार. आपण फक्त शेतकरी मरणार म्हणजे मरणार. शेतकऱ्याचं अस्तित्वच मिटून जाणार. आपल्याला मुद्दामून लोकांना आपल्याला शेती त्यांना लागवण द्यावं लागन, नाही तर विका लागन आणि त्याच्याच इकडे आपल्याला आपल्या शेतीत नोकर म्हणून काम करावं लागेल. एक दिवस असा येणार म्हणजे येणार का आपल्या शेतीतच आपण नोकर राहू. कारण शेतकरी हा व्यक्ती शेतातच काम करू शकतो, त्याला बाहेरचं दुसरे काम जमत नाही. म्हणून तो शेतातमध्येच रमतो, शेतातच मरतो, शेतातच कष्ट करतो. कबाड कष्ट करून स्वतःच माती होऊन जातो. कळलं काय? अशी कहाणी आहे शेतकऱ्याची. मूर्ख माणसांनो, तुम्हाला समजत नाही, तुम्ही सुधरत नाही.
कळलं काय? सुधारले असते ना तर हे वेळ आली नसती आणि हे आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. आतापर्यंत मालाला भाव भेटला असता. तुम्ही एकनिष्ठ नाही आहे. 10 लोकांचे झेंडे पकडणारे लोक आहे, 10 लोकांचे लाय चाटणारे लोक आहात तुम्ही, 10 लोकांचे घरी बसत ना तुम्ही, 10 घरी बसतही असन तर जात पंत नेत्याने वाढलेले माजलेले लोक आहात तुम्ही. तुमच्या दिमागात तेच भरलेला आहे जात धर्मभेद मतभेद. त्या कारणामुळे तुम्ही कधीही समोर जाणार नाही. तुमचा येणारी पिढी समोर जाणार नाही, त्याची येणारी पिढी समोर जाणार नाही. कारण शेतकरी हा मरणार म्हणजे मरणार. कारण डिझर्व करतो आपण. काहून? जोपर्यंत बळीराजाचा राजा येणार नाही तोपर्यंत शेतकरी हा खुश राहणार नाही. कळलं काय? खरं बोलत असेल तर कमेंट करून सांग. जय जवान जय किसान.